अच्छा, पण नाही भेटलो. म्हटलं ते आराम करत असतील तर उगाच कशाला डिस्टर्ब करायचं नाही का. इतक्यात हा भेटला आणि मग आमच्या मंडळींचा फोन आला. सगळे मिळून भेंड्या खेळतायत, तातडीने बोलवलंय. अय्या, मला पण आवडतात भेंड्या खेळायला. अहो मग तुम्ही या वहिनी. आम्ही आम्ही हो का, तेवढीच मजा. काय उद्या परवा आपल्याला वेळ नाही मिळणार ना, म्हटलं आजच वेळ द्यावा कुटुंबाला. हो बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. दत्त भाऊ द्या द्या, तुम्ही वेळ द्या, तुमच्या कुटुंबियांना वेळ द्या. हो, आणि हवं तर आमच्या फॅमिलीला सुद्धा जास्त. बरोबर. अरे वा, मस्त कौटुंबिक जिव्हाळा रंगणार आहे. हो ना, हेच म्हणत होते मी याला. ए अगं बाई, मला माहितीये तुम्ही इथे कामासाठी आलेत, पण मी माझ्या केली तर काही प्रॉब्लेम आहे का? करेक्ट. हो की नाही दत्ता भाऊ? हो खरंय खरंय. मी काय म्हणतो बहिणी, तुम्ही भंडारीला पण बरोबर घेऊन जा ना. तू पण जा ना खाली. एके काय काय चुकीचं बोललो? हे बघ भंडारी, मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतो. थकलायस का नाही? स्ट्रेस आहे का नाही तुला इतके दिवस? थोडा चेंज मिळेल ना, जा ना वहिनींबरोबर खाली. काय दत्ता भाऊ, खरंय का नाही? हे 2 दिवस झाले ना की मग करेन आराम. हा, आणि रुपाली, तुला काय करायचं ना तर हवं तर तू कर, पण मी नसेल त्यात, कळलं ना? तर आता तुझी दुसऱ्या खोलीमध्ये सोय करतो. नको नको बाबा, आपण निघूया ना. हो जा लगेच लगेच. नाही म्हणजे खाली वाट बघत असतील म्हणून. हो, आणि कोणी वाट बघत असलं की तुला लगेच जायचं असतं नाही का? ओके. भंडारी तू पण ना, काही चान्स सोडत नाही सर. आणि काय आहे, आत्ताच फोन आला होता ना, म्हणून तो थोडीशी घाई करतोय. मी काय म्हणतो भंडारी, तुम्ही पुढे वा ना. हा बरं आहे. हा म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलो. म्हणजे सगळेच येत आहे. अरे वा, मजाच येईल. हो सगळेच येतोय का? काही प्रॉब्लेम आहे? चालेल ना? अहो असं का विचारताय सर, या ना, मजाच येईल. तेच म्हणतोय, आपण सगळे मिळून मजा करूया ना. काय वहिनी? म्हणजे तुम्ही जा, भंडारी तू वहिनीने घेऊन पुढे जा, मी लक्ष्मीला घेऊन येतो ना येताना बरोबर. तू का जाणार? म्हणजे आता आम्ही त्या दिशेने चाललेलोच आहोत ना, मग तू कशा करता? हे बघा दादा, बघ तुम्ही असं करा, तुम्ही सगळ्यांना घेऊन जा पुढे, म्हणजे हिला पण घेऊन जा. मी एके बरोबर मॅडमला घेऊन येतो. नाही म्हणजे टीमच्या लीडरने असं अचानक उठून जाणं बरं नाही ना. ते आणि एके सर, ती सुरेखा पण असू शकते ना, कशावरून लक्ष्मीत जागे. राहू दे बसा. पण मी राहू दे ना, भेंड्या एवढ्या रंगात आल्यात, बसा. अरे आपलं झालंय. हमें तुमसे प्यार कितना, हमें तुमसे प्यार कितना. अरे प्रकाश, नको रे. तू काय पूजा सांगतोयस का? गाणं आहे ते, गाणं धडा नाहीये. चालीत म्हण, चालीत. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार कितना ना नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, ठंडे ठंडे पानी से पुढे नहाना चाहिए. गाना आए या ना आए, वाह वाह बघा वाह. आए गाना चाहिए. या पुढे याहू. वैभव, मला ना हे असेच क्षण हवे होते. काय आणि काय लक्ष कुठे तुझं? नाही
मलाही असेच क्षण हवे होते. पण खरं सांगू लक्ष्मी, तू खूप भाग्यवान आहेस. ती मी आहेच, पण तू का असं म्हणतोयस? नाही, कारण तू 24 तास फक्त माझाच विचार करू शकतेस. म्हणजे लक्ष्मी, मनात असूनही मी तुझा पूर्ण वेळ विचार नाही करू शकत. वैभव, मला कळतंय रे, तुझं खूप काम चाललंय, तू त्यात अडकलायस, तुझं मन गुंतलंय त्याच्यात. अरे पण म्हणून तर आपण इथे आलो आहोत ना, हे असे क्षण एकत्र घालवायला. काय छान हवं आहे ना. मी ना तुझ्या बरोबर ही आयुष्यभर अशी जगू शकते, सगळ्या जगापासून लांब. कुठे गेली सुरगी? सुरगी दिसत नाही, कुठे गेली? का बारीक झाली म्हणून दिसत नाही की काय सुरगी? सगळे इकडे मस्त मजा करतायत, ही कुठे गेली? कुठं रंग उधळतीये ही? हॅलो, हा, अरे हा, अरे ऐक ना, ऐक, अरे बाबा, ए राजा, देतो ना तुला बाईक, देतो ना मी. काय चोरून नेली का तुझी बाईक? देतो बाईक, ठेव फोन, ठेव रे फोन. हॅलो, हॅलो सुरकी, कुठे? मी आहे इथंच. इथं म्हणजे? इथे म्हणजे इथंच आहे खोलीत. तुम्ही कुठे आहात? असं पत्ता कशाला विचारताय? अगं तू बायको आहे माझी, मला तुझी आठवण येते म्हणून विचारतोय मी. नाही म्हणजे इथंच आहे मी, हॉटेलमध्येच आहे. असंच फेऱ्या मारत होते. कशाला केलता फोन तुम्ही? परत तेच, अगं राणी तू बायको आहे माझी म्हणून नवरा म्हणून फोन केला. काय करायचं नाही का फोन? नाही, जेवले का? नाही. अहो मग जेवा की आता. जेवतो. अरे माझ्या गाण्यावर तर आई भाळल्या. हो काहीतरी काय बोलताय उगाच त्याच्या समोर? काय कुठे बोलतोय मी? खरं ते सांगतोय. अहो हा कोणी परका आहे का? आठवतंय का? तोच चंद्रमन भात हीच चैत्र यामिनी